शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर शांतिकुमार पाटील. आज आपण कडेगाव तालुक्यामध्ये शेळकबाव या गावी आलेलो आहेत. एका ऊसाच्या अडसाली लागणीच्या प्लॉटवर आलेलो आहेत आणि एक या तंत्रज्ञानाचा सक्सेसफुल रिझल्ट घेऊन आज आम्ही तुमच्या समोर येणार आहेत. उपस्थित जनसमुदाय बघून तुमच्या लक्षात येत असेल की या तंत्रज्ञानाने काय कमाल केलेली आहे. आपल्यासोबत स्वतः शेतकरी आहेत, त्यांची ओळख करून घ्या. सर्वप्रथम साहेब नमस्कार. आपली ओळख सांगा, नाव गाव. मी संपतराव बजरंग कदम, माझे गाव शेळकबाव, वडे रायबाग हद्दीत माझा हा प्लॉट आहे. वडेराव हद्दीत आहे. 86-032 व्हरायटीची लागण. ओके. तर ही लागण कधीची आहे? लागण 1 जूनची. 1 जूनची. म्हणजे गेल्या वर्षी 1 जूनची ही अडसाली ऊस लागवड आहे आणि त्या प्लॉट मध्ये आपण आहोत. सध्या हा ऊस तुटून जातोय. कुठल्या कारखान्याला आता ऊस चालला? सोनहिरा कारखान्याला आता याची तोड चालू झालेली आहे आणि साधारणतः कालपासून या प्लॉटला तोड चालू झालेली आहे. तर या संपूर्ण प्लॉटला SV ॲग्रो टेक्नॉलॉजीचा वापर सुरुवातीपासूनच केलेला आहे. तर SV ॲग्रो टेक्नॉलॉजी मधले खतांमध्ये जे बेसल डोस सोबत आपण डोसेस टाकतो त्याच्यामध्ये मिस्टर ग्रीन नावाचं असेल, फ्रुटर असेल, कॅन्टर असेल, याचा वापर आपण केला का आणि त्याचा रिझल्ट कसा वाटला? फ्रुटर, मिस्टर ग्रीन बेसल डोस मध्येच आम्ही वापरलेला आहे. बर, त्याचा रिझल्ट उत्तम आहे. उत्तम आलाय. ठीक आहे. त्यानंतर आळवणीमध्ये जे म्हणतो आपण की आपण हजारो रुपयांची खतं आज मातीमध्ये टाकतो, पण मातीतलं खत पिकाला मिळण्यासाठी जे तंत्रज्ञान आहे आपलं, त्याला आपण SV59 आणि SVK ड्रीप म्हणतो, त्याची सुद्धा आळवणी आपण या प्लॉटला केली. आणि त्या आळवणी केल्यानंतर मग तुम्हाला कशा पद्धतीने बदल जाणवला सुरुवातीच्या काळामध्ये? सुरुवातीला फुटवा चांगला त्याचा निघाला. बरोबर. आणि त्याचं तेज असतं हा. पिकाला, चकाकी येणं, तेज येणं चांगले होते. 59K ड्रिपच्या आळवणीमुळं फुटवा चांगला आला आणि त्या पिकाला तेज सुद्धा चांगलं राहिलं असं त्यांचं म्हणणं आहे. आज आपण या प्लॉटला भरणीनंतर जे आमची शिफारस आहे की ऊसाच्या कांडी जाड झाली पाहिजे, लांब पडले पाहिजे, पेऱ्यातलं अंतर वाढलं पाहिजे आणि पेरांची संख्या झपाट्याने वाढली पाहिजे, त्याच्यासाठी आपण शुगर बनची शिफारस करतो. आणि आपण या प्लॉटला देखील शुगर बन वापरलेला आहे. शुगर बन वापरल्यानंतर जे आपण सांगतो की बाबा पेऱ्यातलं अंतर वाढतं, पेऱ्यांची संख्या वाढते, त्याबाबत तुम्ही कसं तुमचं मत सांगाल? कांडी तयार होत चालू होताना आम्ही शुगर बन वापरलेला, त्यामुळे कांडीची पेरेची लांबी चांगली. म्हणजे भरणी झाल्यानंतर त्या प्लॉटला भरली झाल्यानंतर आपण शुगर बनचा वापर केला आणि अंतिम टप्प्यामध्ये आपण शिफारस करतो की साईज बिल्डर वापरा, म्हणजे ऊसाचं वजन वाढण्यासाठी, जाडी आणि वजन वाढण्यासाठी. बरं, ते साईज बिल्डर वापरल्यानंतर तुमचा अभिप्राय काय असेल? वजन चांगलंच आणि फुगवण शक्ती चांगली. बरोबर. आता सरासरी हा प्लॉट आपण बघू शकता, जर तिकडे दाखवा. साधारणतः हा प्लॉट 6 गुंठ्याचा प्लॉट तुटून भरून कारखान्याला गेलेला आहे आणि या 6 गुंठ्यामध्ये आतापर्यंत 21 टन एकाच्या दुसरी 2 खेपा गेले. म्हणजे 6 गुंठ्यात जे गेले ते 21 टनच गेले. म्हणजे सरासरी गुंठ्याला 3 टनापेक्षा जास्त आज अवरेज आहे. ऊस तोड चालू आहे, आपण बघू शकता. ऊस तोडणारी स्वतः मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. म्हणजे गुंठ्याला 3 टन, म्हणजे आज आपण एकरी 120 प्लस जातोय असा आपल्याला कॉन्फिडन्स आहे. अजून ऊस तोड चालू आहे, त्याच्याही पुढे जाईल. आज आपल्या सोबत स्वतः ऊस तोड करणारे बंधू आहेत. साहेब नमस्कार. नमस्कार. तो तुम्हाला कसा वाटला प्लॉट ऊस तोडताना? नंबर. आपण 20 वर्ष झालं ऊस तोडतोय, पण असं एवढा पिकलेला किंवा एवढा लांबलेला ऊस बघितला. एका ऊसात किती कांड्या करताय? 50 कांड्या आहेत. म्हणजे 50 कांड्या, 5 तुकडे करतोय. 5-4-5 आज साधारणतः सरासरी 46 ते 50 कांडीपर्यंत आज ह्या प्लॉट मध्ये आपला ऊस आपल्याला पाहायला मिळतोय. खूप अभिमानाची गोष्ट आहे. तुम्ही तोडत असताना समाधान वाटतंय? समाधान वाटतंय, फक्त तोडताना त्रास लय होतो. म्हणजे परत असं पिळक केलेलं आहे, पिळक घालून उलटा आलेला आहे. आपण ह्याचे क्वांब उठलेलं 22 कांड्यावर आहे. बरोबर. म्हणजे वैशिष्ट्य बघा या तंत्रज्ञानाचं, उभा पीक आहे ते 50 कांड्यावर आहे आणि याच्या जे कोंबऱ्या म्हणतो आपण, कोंबऱ्या सुद्धा जाड येतात त्या 20-22 कांड्यावर आहेत. थँक्यू. त्याचसोबत आज आपल्या सोबत सोनहिरा कारखान्याचे ऊस विकास प्रतिनिधी आहेत, थोरात साहेब. साहेब, आपण आता प्रत्यक्षात प्लॉटवर बघितला, या तंत्रज्ञानाच्या मार्गदर्शनाखाली प्लॉट वाटला. तुम्ही सुद्धा ऊस विकास मध्ये काम करताय, तुम्हाला कसं काय वाटतंय आता ऊस बघितल्यानंतर? तर हा प्लॉट म्हणजे माझ्या बघण्यात, म्हणजे जेवढे मी प्लॉट बघिले त्यात हा 1 नंबरचा प्लॉट आहे. बरोबर. म्हणजे बघितल्याप्रमाणे तुमच्या कारखान्याच्या ऊस विकास मध्ये प्लॉट नंबरात येईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. 100% येणार हा नंबर प्लॉट, गॅरंटी देतो तुम्हाला. बरोबर. तसेच या प्लॉटला ज्यांचं कायम मार्गदर्शन राहतं असं कृषीराज ॲग्रो एजन्सी वांगीचे संचालक संकेत कदम साहेब सुद्धा आहेत. कदम साहेब, आपण 2-2.5 वर्ष झाले आज SV ॲग्रो सोबत आपण काम करतोय. तुमचा
अभिप्राय जरा आमच्या शेतकऱ्यांना कळवा. नमस्कार. SV ॲग्रो सोल्युशनच्या बद्दल सांगायचं झालं तर आता हा ब्रँड चांगला झालेला आहे. कारण त्याच्याबद्दल आता आमच्या तरी भागात सांगण्याची काही गरजच नाही, एवढा ब्रँड झालेला आहे. आणि ह्या वर्षी प्रमाणापेक्षा पाऊस झाला, बरोबर. त्याचा आपला SV59K ड्रीप या बॅक्टेरियाचा खूप म्हणजे खूपच चांगला रिझल्ट आलेले आहेत. त्यामुळे हे आपलं अपटेक झाल्यामुळे आपल्याला हा रिझल्ट भेटलेला आहे. बरोबर. आणि SV शुगर बन आणि साईज बिल्डर यांनी पेरेची साईज आणि जाडी उत्तमरित्या केलेली आहे. त्यामुळे याचं उत्पादन वाढीत पण त्याचा चांगला रिझल्ट आलेला आहे. आज महाराष्ट्रातला ऊस उत्पादक, प्रत्येक ऊस उत्पादक तुम्हाला बघतोय, तुम्ही त्यांना काय संदेश द्याल? त्यांना एकच सांगेन, शेतकऱ्यांना पण सांगेन आणि कोणाचे खताचे दुकान असतील त्यांना पण सांगेन की SV हा प्रोडक्ट नक्कीच ठेवा, त्याचा रिझल्ट खूप चांगला आहे. थँक्यू. तर आज आपण एक समाधानी शेतकरी हीच आमची ओळख घेऊन जे फिरतो, म्हणजे आज आम्ही काम करत असताना जमिनीमध्ये येणाऱ्या प्रत्येक पिकासाठी बेसल डोस पासून ते पीक मार्केटला जाईपर्यंत काम करतो. आणि आमचा सगळ्यात मोठा आनंद काय असेल तर हाच आहे की आम्ही या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर जे समाधान बघतो ते आज उत्पन्नाच्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांच्या खिशामध्ये 4 पैसे जास्तीचा टाकण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतोय. आणि अशीच साथ या सर्वांच्या वतीनं हा व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला माझं अपील असेल की आपण देखील आवर्जून या तंत्रज्ञानाचा वापर करावा. धन्यवाद. समृद्ध माती तर शेती अभियान. This is a generational responsibility. Save soil.